पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माझ्या आयुष्यात जे घडणार आहे हे स्वामी ठरवणार, कारण माझी श्रद्धा ही तुला अंधश्रद्धा वाटूच शकते. आऊट झाल्यानंतर 6व्या महिन्यात मी देऊळ केलाय. पोपाटा अच्छा फिल्म करायला अनेक लोकांना अनेक वर्ष कष्ट घ्यायला लागले. तुंबाड मध्ये तर तू खूप प्रयोग केलेस. म्हणजे टक्कल केल्यानंतर मी स्वतः एका वेगळ्याच झोन मध्ये होते. तुंबाड हा खूप वेगळा विषय आहे, पण वेळ गेला मला त्या रोल मधनं बाहेर पडायला. कारण लोक अशा नजरेने बघतात रे. तो पुरुष आहे तर स्त्रियांना त्यांची नजर कळते का? केव्हाही 25 दिवस शूट झाल्यानंतर आता ही सिरियल उद्यापासून बंद झाली तर मी काय करणार आहे? असा रोल आहे आणि ना पण त्याच्यामध्ये किसिंग सीन आहे. म्हणलं का होतोय पण तो गरज काय त्या सीन? म्हणजे प्रत्येक वेळी एकमेकांवरचं प्रेम दाखवण्यासाठी तुम्हाला हे असंच का दाखवावं असं वाटतं? मला खूप ऑब्जेक्शन आहे ह्याबद्दल आणि मी नाही करत. प्रेक्षक खेचण्यासाठी जर का ते असेल तर मी सरळ फिल्मला नाही म्हणते. फिल्मची रिक्वायरमेंट नसेल तर मी केलेच आहेत हे सीन. आर पार वुमन की बात हा एपिसोड आपल्यापर्यंत घेऊन आलेले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, परंपरा 30 वर्षाची. नमस्कार, मी विनोद सातव. आर पार या आपल्या चॅनलवरच्या वुमन की बात या शोमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर एपिसोडला कोण येणार, दर एपिसोडला कोणाला बोलवणार, अनेक कर्तृत्ववान आमच्या मैत्रिणी आहेत, या इंडस्ट्रीमध्ये आहेत, समाजामध्ये आहेत. आरपार चॅनलची ही भूमिका आहे की अनेक महिलांना, मुलींना त्यांच्या मनातली जी गोष्ट असते, त्यांच्या मनात काय आहे हे सगळं आपल्याशी बोलण्यासाठी आम्ही त्यांना आमंत्रित करत असतो. आज कुणाला बोलवायचं असा आमचा जेव्हा विचार सुरू होता त्यावेळेला आमची एक मैत्रीण आम्हाला आज उपलब्ध झाली, आठवली, आम्ही तिला बोलवलं. आजपर्यंत मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपण अनेक उत्तमोत्तम कलाकृती पाहिलेल्या आहेत. यापैकी मी ज्या कलाकृतींची नावं सांगतो ते चित्रपट नक्कीच तुम्ही पाहिले असतील. त्यामध्ये आपण देऊळ सिनेमा आपण पाहिला असेल, गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णींचा. नारबाची वाडी सिनेमा पाहिला असेल. त्यानंतर तुंबाड हा सिनेमा तर कोणीच चुकवला नसेल, नक्कीच पाहिला असेल. अतिशय सुप्रसिद्ध आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ करणारा एक चित्रपट धर्मवीर हा देखील आपण पाहिला. आणि नुकताच येऊन गेलेला अतिशय एक सर्वार्थाने लोकांमध्ये प्रसिद्ध झालेला आणि खूपच थिएटरला चाललेला जारण हाही सिनेमा आपण पाहिला असेल. आता हे सगळे जे सिनेमे आहेत, या सगळ्या सिनेमांमध्ये एक व्यक्तिरेखा जी आहे ती कॉमन आहे. अतिशय गुणी अभिनेत्री, गायिका, अत्यंत उत्तम गाळा तिचा आहे. आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. मी सगळ्यांसमोर आमंत्रित करतो आमची मैत्रीण ज्योती मालशे. थँक्यू विनोद दादा. आधी सगळ्यात महत्त्वाचं की आरपार या तुमच्या चॅनलचे खूप आभार की तुम्ही आजच्या या एपिसोडसाठी माझा विचार केला आणि मला बोलवलं. मला खूप छान वाटतंय की अशा एका खूप नावाजलेल्या प्लॅटफॉर्मवर मला बोलायला मिळणार आहे. माझे विचार, माझी मतं मला मांडता येणार आहेत. यासाठी मला खरंच खूप छान वाटतंय. सो थँक्यू सो मच. वेलकम. मजा येणार आहे. तू पाहतेस का आरपार चॅनल? पाहतेस का? हा किती चुकीचा प्रश्न आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने जर का आरपार हे चॅनल बघितलं नसेल किंवा त्यातले एपिसोड बघितले नसतील तर जरा हे खूपच जास्त शॉकिंग असेल. तर त्यांनी असं करू नये. डेफिनेटली मी खूप एपिसोड्स पाहिलेले आहेत. कामाच्या व्यापामुळे लगेच बघणं होत नाही, पण जेव्हा मला कोण आहे यावेळी कोण बोलायला आहे हे तर नक्की लगेच बघितलं जातं, कारण मी सबस्क्राईब केल्यामुळे मला ते नोटिफिकेशन येतच यावेळी कोण आहे. आणि मग मी वेळ काढून ते बघते, ऐकते त्या लोकांना. त्याच्यामुळे कारण बरेच लोक असे असतात की आपल्याला फक्त माहिती असतं त्यांच्याबद्दल, पण त्यांनी खरंच आयुष्यात काय काय केलेलं आहे, ते कसे इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांचे विचार काय आहेत हे या माध्यमातून लोकांसमोर येतात. तर ते नक्कीच जे बघत नसतील आरपार चॅनल त्यांनी नक्की बघितलं पाहिजे. नक्की. तिनं सबस्क्राईब पण केलंय तर तुम्हीही करून टाका सबस्क्राईब. बघत असाल ते बघा, बटन दाबा, सबस्क्राईब करा. जसं तिला समजतं नवीन कुठला एपिसोड येणार आहे तसं तुम्हालाही समजेल.
तर आपण सुरुवात करूयात गप्पांना आजच्या. ज्योती, खूप दिवसांनी आपली भेट होतीये दोघांची. 2-1 वर्षांनी भेटतोय आपण. हो, शूटिंगच्या वेळेला भेट व्हायची, पण परत भेटू, बसू एकदा तरी, कधी गप्पा मारू, जॅमिंग करू, असं सगळं करता करता शेवटी आपण इंटरव्ह्यूला भेटलो. तू आज छान दिसतेस. थँक्यू. आज म्हणजे एकदम रेट्रो सिनेमामधली एक नायिका असते ना, असा तुझा पेहराव आहे. छान दिसतोय. तुम्हाला हिचा पेहराव आजचा नक्की आवडला असेल. ती मुळात तिचं मूळ जे आहे ना ते कोकणातलं आहे. Yes. बरोबर ना? तर तू गाव कुठलं तुझं, म्हणजे जन्मस्थळ तुझं? माझं जन्मस्थळ आहे रत्नागिरीजवळ पावस, स्वामी स्वरूपानंदांचं गाव. अरे वा. तर तिथे माझा आजोळ येते. आणि माझं गाव आहे चिपळूण गुहागर रोडवर एक रामपूर नावाचं गाव आहे. मी शोलेमध्ये रामपूर, नाही ते रामगड आहे. ते रामगड. तर मला खूप खूप वेळेला असं होतं की अरे शोले मधलं रामपूर का, ते रामगड आहे आणि हे रामपूर आहे. तर 10वी पर्यंत मी तिथे होते. अरे वा. आणि मग मी 11वी-12वी चिपळूणला येऊन, म्हणजे रामपूरमध्ये 10वी पर्यंतचं शिक्षण? हो हो हो. शाळा कुठली? शाळा मिलिंद हायस्कूल नावाची शाळा आहे रामपूरमध्ये. तेवढी एकच शाळा आहे तिथल्या पंचक्रोशीमध्ये. तर सगळी तिकडल्या आजूबाजूच्या गावातली शाळा आहे, त्या शाळेत मराठी माध्यमाची, मराठी माध्यमातली शाळा. आणि 10वी पर्यंत मी तिथे होते. मग 11वी-12वी मी चिपळूणला डीबीजे कॉलेज आहे तर तिथे केलं. आणि मग त्यानंतर मी पुण्यात आले. म्हणजे तू पुण्यात मला वाटतं SNDT ला. मी गाणं करण्यासाठी पुण्यात आले. अरे वा. गाण्यासाठी लोक जे आपला उमरा ओलांडून जातात तशी ती पुण्याकडे आली. आणि SNDT मध्ये तू? मी ग्रॅज्युएशन केलं SND मध्ये गाण्यातनं. आणि मग गाण्याशीच रिलेटेड सगळ्या गोष्टी करत होते. आणि अचानक एक माहित नाही, म्हणजे मलाही अजून असं होतं की बऱ्याच वेळेला मी हे सांगितलंय, पण एक महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाचा रियालिटी शो होता, ऍक्टिंग टॅलेंट हंट, ज्याच्यामधनं मी मराठी इंडस्ट्रीमध्ये अभिनय क्षेत्रात माझं पदार्पण झालं. अरे वा. पण मग अभिनय करायचं असं काही ठरवलं होतं का पुढे? मला अभिनय कशा शिकतात हे, अभिनय म्हणजे काय करायचं असतं माहीतच नव्हतं. माझ्या आई वडिलांमध्ये त्यांनी माझ्यातलं गाणं ही गोष्ट त्यांना लवकर कळली. मी 6वी-7वी पासून गाणं शिकायला सुरुवात केली. मग तुला गाणं करायचं तर तू गाणं शिक. मग मी आधी गुहागरला जायचे आठवड्यातनं 1 दिवस. मग मी 2 दिवस चिपळूणला जायला लागले. माझ्या गुरु आहेत कविता गाडगीळ, तर त्या तिथे तेव्हा त्या एकट्याच अशा, मला माहितीच्या होत्या की त्या खूप छान गाणं शिकवायच्या. आणि आता जो माझ्या गळ्यात सूर आहे, जो पक्का सूर बसलेला आहे, हा डेफिनेटली त्यांच्यामुळे आहे. अरे वा. मग आता पक्का सूर जर म्हटलंच आहे आणि तू गुरूंची आठवण पण काढलेली आहेस, तर आजच्या मुलाखतीमध्ये आपण बऱ्याचदा असे प्रसंग येतील, पण एक छोटंसं काहीतरी झलक गाण्याची. हो नक्कीच नक्कीच, ती घेऊ आणि मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. चालेल. काय आज काय गाशील, तुला काय आवडेल तुझ्या आवडीचं? मला आशाबाईंचं एखादं गाणं म्हणायला आवडेल, कारण नुकतंच आता आपण आशाबाई आता आपल्यामध्ये नाही आहेत आणि खूपच मोठी पोकळी निर्माण झाली आहे, तर मी त्यांचं एक गाणं म्हणण्याचा प्रयत्न करते. हो हो हो, अगदी अगदी अगदी. खरं तर हे खोटं वाटतंय की आशाबाई आपल्यात नाहीत, कारण आशाबाईंची जेवढी गाणी आहेत ती कुठल्याही एरामधले त्यांचं कुठलंही गाणं आज आपण ऐकलं तरी अरे ह्या आपल्यात आहेत असं वाटतं. नक्कीच. आरपार चॅनलकडून आशा भोसले यांना एक अनोखी वेगळ्या पद्धतीनं श्रद्धांजली. ज्योती मालशे. मी आशाताईंचं केव्हा तरी पहाटे हे गाणं गाते. केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे, उलटून रात गेली, मिटले सुकून डोळे, मिटले 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 सुकून डोळे, हरवून रात गेली, केव्हा तरी पहाटे.
स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीत पंक्ती स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीत पंक्ती मग ओळ शेवटाची मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली केव्हा तरी पहाटे. क्या बात आहे, सुंदर. हे Thank you. हा बरं झालं तू गाणं शिकायला पुण्यात आलीस. म्हणजे गाणं तू लहानपणापासून शिकतेस आणि मला वाटतं आत्ताही तू गाणं हो, चालू आहे. आत्ताही माझं गाणं सुरू आहे. आता मी माझ्या भावाकडे गाणं शिकतेय, ज्यांचं नाव आहे मिलिंद मालशे. तर ते माणेरला असतात आणि मी आठवड्यातनं 2-3 दिवस त्यांच्याकडे जाऊन गाणं शिकतेय परत. वा वा So, वा. आता मला असं काय म्हणायचं की आता अशी वेळ आहे ना की मला ते गाणं मी अजून जास्त एन्जॉय करायला लागली आहे असं वाटतं मला, कारण माझ्याकडे वेळ आहे तेवढा द्यायला, रियाजला द्यायला. त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय की माझं गाणं पुन्हा सुरू झालंय. वा वा वा. गाणं हे असं आहे की जितकं आपण ते किती खोल तू जाशील तितकं तुला ते खाली 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 केव्हा आतमध्ये घेऊन जाणार आहे. सुंदर गायलीस तू आत्ता खूपच. त्याच्यामधली जी ओळ आहे ना ती स्मरल्या मला न जेव्हा माझ्याच गीत पंक्ती, किती सुंदर लिहिलंय हे गाणं आणि तितकंच सुंदर त्याचे स्वर आहेत. तर त्या स्मरल्या मला ना केव्हा माझ्याच गीत पंक्तीवरून मला आठवलं की तुझा हरिपाठ पूर्ण पाठ आहे असं मला समजलंय. हे खरं आहे का? क्या बात आहे. हे हरिपाठ पूर्ण पाठ म्हणजे पाठांतर तुझं चांगलं आहे. नाही मग आता असं होईल की मला म्हणायला सांगितलं तर थोडंसं मला एक टच लागतो, जसं तसं लागेल. पण माझे बाबा विठोबाचे भक्त आहेत, त्यामुळे माझ्या घरी बाबा वारीला जाणं किंवा हे माझे बाबा पायी वारीला वगैरे पण गेलेले आहेत, चिपळूणवरनं पंढरपूरला. हो, त्याच्यामुळे माझ्याकडे कायम हरिपाठ, कायम गाणी, अजित कडकडेंची गाणी, सतत गाणं हा विषय माझ्या घरी कायम चालू असायचा. लहानपणापासून मला कानावर कायम गाणं पडलेलं आहे. तर हरिपाठ विषय निघालाय तर आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावाकडे जेव्हा आपण हरिपाठ प्रत्येकाच्या घरी, देवळात कुठे ना कुठेतरी असतो. सगळं कुटुंब, गावातले लोक, आजूबाजूचे सगळे बसतात. अगदी अगदी माझ्या आठवणीतलं किंवा माझं अगदी हरिपाठ म्हणलं की माझ्या डोळ्यासमोर जे येणारं चित्र आहे हे मी सांगते. माझं जे घर आहे रामपूरचं, त्याच्या शेजारी विठ्ठलाचं मंदिर आहे आणि आमच्या घराच्या समोर आमच्या गावदेवाचं केदारनाथाचं मंदिर आहे. त्याच्यामुळे तिथे ना सप्ताह बसणं किंवा एक्का चालू असणं, आणि अजूनही कोकणामध्ये वगैरे ते असे प्रॉपर मोठे स्पीकर लावून हे सुरू असतं ना गावाकडे. अगदी कष्टकरी लोक संध्याकाळी देवळात जमतात, पण दिवसभर कोणीतरी तो एक तारी घेऊन पूर्ण ती वीणा सोडायची नसते. ती एक तारी जी असते ती पूर्ण 7 दिवस कुणीतरी वाजवत बसायचं असतं नामजप करत. तर ते मग एक्का म्हणतात, मग 1 दिवसाचा असतो, मग सप्ताह म्हणजे 7 दिवसांचा असतो. असं करत ते 7 दिवस मग कुणाचं तरी तिथे येऊन कीर्तन असतं आणि मग आख्यायिका एखादी सांगितली जाते. तर असं सगळं आहे. माझं लहानपण ह्या सगळ्यामध्ये खूप गेलंय. गणपती उत्सव, मागे गणपती उत्सव आणि मग रामनवमीचा उत्सव, आणि हे सगळं मला इतकं असं जवळच आहे ना, कारण शिमगा गावात आमच्याकडे अजूनही असं होतं की हे जे उत्सव आहेत ना हे न मिस करणारे, किंवा तेव्हा अशी ती सगळी अशी नॉस्टॅल्जिया मला सगळं आठवायला लागतं लहानपणीचं. कारण रामनवमीमध्ये सुद्धा रामजन्म झाल्यानंतर आम्ही दोघी-तिघीच असायचो की यावेळी मी गाणं म्हणणार, यावेळी ललिताच्या कीर्तनामध्ये तू म्हणणार, किंवा कीर्तनाच्या मध्ये बुवांना मी आज म्हणणार आहे, मग काहीतरी रामाचं गाणं म्हणायचं आणि मग पाळणा म्हणायचा. किंवा गणपती उत्सवामध्ये पण मला आठवतंय की मला इतकं गाणं म्हणायचं असायचं की 12 वाजता जन्म व्हायचा, त्याच्या पुढे कीर्तनात गाणं म्हणायचं. तर मी झोपलेली
जागलेली असायचे, आई उठवायची, उठ उठ तुझं गाण्याची वेळ आली. मी उठून गाणं म्हणलेलं आहे रात्री. वा. सो हा, कारण 5वी 6वीत असताना वगैरे अगदीच झोपून जायचो आम्ही. माई उठवायची की आता ते थांबणारे बरं का, आता ते गुरुजींना 5 मिनिटं ब्रेक हवाय, गणेश तू जन्म गाऊन झालेला आहे तर तू हा. आता गा. मग काहीतरी एक ओंकार स्वरूपा गायचं किंवा ओंकार प्रधान गायचं किंवा ठरलेली 4-5 गाणी येत होती तेव्हा, तर ते ती गाणी आणि मग म्हणायची. त्याच्यामुळे मला हरिपाठाला तुम्ही बसायचं सगळे? हरिपाठाला बसायचं म्हणजे मला ना आख्यायिका खूप आवडतात किंवा थोडंसं मला हे पहिल्यापासून आवडतं की असं रामायणातल्या गोष्टी किंवा ह्या देवांच्या गोष्टी वगैरे हे असं ऐकायला खूप आवडतं. तिथल्या हरिपाठापेक्षा माझ्या घरी कायम सुरू असायचं. बाबा महाराज सातारकरांचा स्पेशली हरिपाठ मला भयंकर आवडतो. म्हणजे अजूनही आलं तरी मला त्याचं खूप वेळा प्रवासात वगैरे मी माझ्या कानात हरिपाठ सुरू असतो. मला आवडतं आणि मला असं खूप शांत वाटतं. गाणं कुठल्याही प्रकारचं गाणं हे मी कुठल्याही मी खूप खुश असेल तरी ऐकू शकते, मी खूप सॅड असेल तरी ऐकू शकते, मला खूप आनंद झालेला असतो. असं वाटतं मला की गाणं हे माझ्यासाठी आहे की माझे प्रत्येक इमोशन मी त्या गाण्याशी जोडू शकते. सो गाणं खूप क्लोज आहे मला. हरिपाठाची एवढी आठवण केली आणि तू आत्ता म्हणालीस की हरिपाठ ऐकल्यावर किंवा हरिपाठाला बसल्यावर आपलं मन शांत होतं, वातावरणामध्ये एक प्रकारचं शांतता निर्माण होते. हां, मग आता आमचे आरपारचे देखील अनेक प्रेक्षक आहेत तुझा इंटरव्ह्यू बघतायत आणि त्यांनाही आज एवढं शांतता जरा मिळावी म्हणून हरिपाठाच्या 2 ओळी तू गा ना. खरंच का? हो, खरंच. हां, म्हणजे तो अनुभव आम्हालाही घेऊ देत की कोकणातल्या घरामध्ये देवापुढे बसून किंवा देवळात विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या देवळात बसून तुम्ही हरिपाठ गायलाय. बाबा महाराज सातारकरांची आठवण आज त्या निमित्ताने आज होते. ज्योतिमालचे हरिपाठ आपल्यासाठी सादर करतायत, जरूर पाहूया. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, तेणे मुक्तिचारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. वा 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 वा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. वा, तर असा हरिपाठ या मुलीने आता गायलेला आहे. मला पण थँक्यू. नाही, छान आहे हे. बघा, आपल्या हा जो प्लॅटफॉर्म आहे ना, ह्याच्यावरही प्रश्न उत्तर नाहीच आहेत. इथे आम्ही म्हणतो मन की बात, मनात मन मोकळं करण्याचा हा प्लॅटफॉर्म आहे. म्हणून मी तुला म्हटलं की आपण गप्पा मारूयात आणि तुम्हालाही मजा येते. आता ज्योतीला काय विचारावं पुढचा प्रश्न. किती गुणी मुलगी आहे, छान गाते, एका संस्कारक्षम कुटुंबातून ती आलेली आहे. आजही तिचं गाणं तिच्याकडे बघून तुम्हाला पटणार नाही, पण मी अगदी खरं सांगतो की तिला ना एक खूप गोड मुलगी आहे. एका गोड मुलीची ती आई आहे. काय तुझ्या मुलीचं नाव गं? अन्वया. अन्वया आदित्य जोशी. आदित्य जोशी. तुझा नवरा काय करतो? माझा नवरा वकील आहे. हा, इंडस्ट्रियल लेबर कोर्टात प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यामुळे मला पूर्ण वेळ लेकी बरोबर असते मी. वा 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 वा. आता तुझं अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज? लव्ह कम मॅरेज. लव्ह कम मॅरेज. हा, ठीक आहे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, छान आहे. वकील आहे तिचा नवरा आणि ही कलाकार आहे. तुम्ही पाहताय कसं आहे. तुझ्या मुलीबद्दल सांग, काय करते ती, कितवीला आहे? माझी लेक आता 4थीला गेली. अरे वा. आणि 10 वर्षाची येते आता. वा वा वा. म्हणजे तू पेरेंटिंग एन्जॉय करतेस? हो, कारण माझा थोडंसं असं आहे की मला ते अर्धवट नाही करायचंय. त्याच्यामुळे थोडंसं मी आता इंडस्ट्रीपासून लांब आहे. मला चेन पडत नाहीये नक्कीच.
पण कुठल्याही गोष्टीला तुम्हाला म्हणजे जर का मी काम करणार असेल तरी मला तिथे माझे 100% द्यायला आवडतात. तसंच आत्ता मला माझ्या फॅमिलीला किंवा माझ्या मुलीला माझा पूर्ण वेळ आत्ताही वेळ आहे तिला वेळ देण्याची असं मला वाटतं. त्याच्यामुळे मग कारण माझा स्वभाव आहे, मला ओळखून आहे, सो मी जिकडे जाईन तिकडची होते. त्यामुळे जर का मी शूटला गेले तर मला ऍब्सोल्युटली पडलेली नसते की इकडे काय चाललंय. पॅकअप झाल्यानंतर मी फोन करते की काय झालंय दिवसभर, कारण मग मला त्याचं अर्ध नाही जमत. त्याच्यामुळे मग मला असं होतं की आता इकडे आहे तर मला इंडस्ट्रीमधल्या काही गोष्टी माहीतच नसतात, पण ते नाही जमत आहे बॅलन्स करायला. पण मला असं होतं की मी जिथे देते ते माझे 100% देते. सो आता माझी फर्स्ट प्रायोरिटी म्हणते मी दरवेळी की माझी मुलगी आहे. वा वा, गुड. मग आता मुलीलाही गाणं वगैरे आवडतंय, पण जरा थोडंसं तिच्या कलानी घ्यायला लागतं. पण तिला टेनिस खेळायला खूप आवडतं, ती खूप छान टेनिस खेळते सध्या. त्याच्यामुळे मग तिला जे आवडेल, तिला चित्र काढायला खूप आवडतात. त्याच्यामुळे कुठली तरी एक कला यावी हे माझं खूप मनापासून म्हणणं आहे. त्याच्यामुळे जे तिला आवडेल ते ती कंटिन्यू करेल, मी सपोर्ट करेन. आणि खेळायला तिला आवडतंय आणि अभ्यासाला पर्याय नाहीये. त्यामुळे तो पहिला, मग खेळ आणि मग कला, असं मी आता तिला डिवाइड करून दिल्यात गोष्टी. कारण अभ्यासाला पर्यायच नाही, अभ्यासाला पर्याय नाही. आणि कुठल्याही मुलाला किंवा मुलीला ही जसं म्हणते की एखादा खेळ किंवा एखादी कला ही अवगत असायला पाहिजे. कारण आपलं जगणं समृद्ध करण्यासाठी खेळ आणि कुठलीही कला, मग ती चित्रकला असेल, लेखन असेल, वाचन असेल, गायन असेल, अभिनय असेल, जे काय असेल ते. तशीच स्वयंपाक करणं ही देखील एक कला आहे, किंवा पदार्थ बनवणं हे देखील कला आहे. आमच्याकडे ना दर इंटरव्ह्यूला असे छान छान पदार्थ, हे बघा इथे छान पदार्थ, हा एक पदार्थ आहे. शेफ काय रे ना, शेफ दिनेश जोशी म्हणून आहे. हे बघ, त्यांना ना ताजमध्ये तो शेफ म्हणून त्यांनी खूप वर्ष काम केलं आहे. त्यांना आज हे 2 पदार्थ आणून ठेवलेत आणि आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक गेस्टला आम्ही ऑफर करतो. आता कुणाचं डाएट वगैरे काय असू शकतं, पण बघ तुझ्या साडीचा आणि या पदार्थाचा रंग जवळजवळ मॅच झालेला आहे, आणि माझ्या शर्टचा आणि त्या चॉकलेटचा रंग जवळजवळ मॅच झालेला आहे. तर तू घे, तुला काय आवडेल ते खा, आणि खाता खाता तू बोलू शकतेस. हा, नंतर खाईन. ओके, ठीक आहे. मग आता हरिपाठ झाला, हरिपाठाचं तुझं सगळं एक आध्यात्मिक वातावरण झालं. तर तू स्वामी भक्त आहेस असं पण मला समजलेलं आहे. प्रवीण तरडेंचा सिनेमा पाहिलास का, देऊळ बंद? देऊळ बंद पाहिला. देऊळ बंद 2 मध्ये मी एक छोटीशी भूमिका पण केली आहे. देऊळ बंद 2, प्रवीण तरडेंचा नवा सिनेमा, आता परीक्षा देवाची, असा तो सिनेमा आहे ज्यात तू भूमिका पण केलेली आहेस. 21 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर अनेक थिएटरमध्ये देऊळ बंद 2 हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आणि तू त्यात भूमिका पण केली आहेस. छोटीशी, अगदी छोटीशी भूमिका आहे, पण मी खूप प्रवीणदादाबरोबर काम केलं आहे. पण मला असं वाटतं दरवेळी की प्रवीणदादांनी मला माझं पहिलं कास्टिंग, जेव्हा मी महाराष्ट्राचा सुपरस्टार केला त्यावेळी माझं सगळ्यात पहिलं कास्टिंग टेलिव्हिजनमधलं प्रवीणदादांनी केलेलं आहे. मला बाजीराव मस्तानीमध्ये अनुबाई घोरपडे हे पहिलं टेलिव्हिजन, मी आउट झाल्यानंतर त्या रियालिटी शो मधनं माझं पहिल्यांदा टीव्हीवरचा जो माझा अपीअरन्स होता, हा प्रवीण तरडेंनी माझं कास्टिंग केलं. नितीन देसाईंची सिरियल, त्याच्यामध्ये मी अनुबाई घोरपडे हा रोल केला. सो मला नेहमी असं वाटतं की प्रवीणदादांनी मला फोन केला की ज्योती तुला एक अशी पासिंग एंट्री द्यायची. कसं त्यांनी सांगितलं तुला तेव्हा? कसा बोलला तुझ्याशी तो प्रवीण? नको, तो माझ्याशी खूप प्रेमानेच बोलतो. पण प्रवीण तरडेच्या स्टाईल मध्ये सांग ना, तू ऍक्टर आहेस, तू कमॉन. नको अगं ज्योती नाही, तू ज्योती मालशे असं म्हणतो मला. पण त्याच्यामुळे मला असं होतं की प्रवीणदादाकडनं मला कधीही कॉल आला की एक तुला पासिंग रोल करायचा आहे, तरी मी त्याला कधीच नाही म्हणणार नाही. क्या बात आहे. कारण ती एकमेव व्यक्ती अशी आहे की ज्यांनी मला कॉन्फिडन्स आला की मी काम करू शकते. महाराष्ट्राचा सुपरस्टार मध्ये काय होईल, चढाओढ, ती स्पर्धा सुरू होती, ह्याच्यामध्ये मला काही खूप एक्सप्लोर करता आलं असं नाही. पण बाजीराव मस्तानीचं कास्टिंग झाल्यानंतर मला जो एक कॉन्फिडन्स आला की मी हे सगळं मेकअप आणि हे सगळं कॅरी करू शकते, किंवा मी स्क्रीनवर चांगलं दिसू शकते. पहिलंच काम तुझं? पहिलं काम टेलिव्हिजनवरचं माझं.
क्या बात आहे. त्याच्यामुळे प्रवीण दादाबद्दल मला खूप असं आहे की म्हणजे त्यांनी मला सांगितलं की हे करायचंय, की मी ते कशासाठी काही नाही, मी करणार. वा वा वा. मग बाजीराव मस्तानीमध्ये तू काम केलंस आणि मग त्यानंतर देऊळ तुझा पहिला सिनेमा का? हो, बाजीराव मस्तानी आणि मी ना अमरप्रेम नावाची सिरियल, मग त्याच्यानंतर माझं अमरप्रेमसाठी झीवर होती. सो मग त्या 2 सिरियल सुरू असतानाच माझं देऊळसाठी कास्टिंग झालं. देऊळ मधली पण तुझी भूमिका खूपच मस्त होती. देऊळ मधले प्रत्येक सीनवर आपण एक एक एपिसोड करू शकतो, म्हणजे काय तुझं मत आहे ह्याच्यावर? मला काय विचारतो सर, देऊळ हे माझ्यासाठी काय म्हणायचं, मी शिकले जे काही अभिनय म्हणजे कसा करायचा असतो किंवा एखाद्या कॅरेक्टरचा अभ्यास कसा करायचा असतो, कसं कॅरेक्टर एखादं रंगवायचं असतं, हे सगळं. कारण टेलिव्हिजन हे खूप वेगळं माध्यम आहे. ओके, टेलिव्हिजन असं मला नेहमी वाटतं की थिएटर हे वेगळं माध्यम आहे, तिथे वेगळी एनर्जी लागते, वेगळं पाठांतर लागतं, वेगळा तुमची बॉडी लँग्वेजच वेगळी लागते. तसं टेलिव्हिजनचं एक वेगळं आहे, फिल्मचं टोटली वेगळं आहे. तर तुम्हाला टेलिव्हिजनला खूप असं क्लोज पेक्षा आणि मग मला असं होतं टेलिव्हिजनमध्ये ना खूप पटपट 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 सगळं होतं. कालचा एपिसोड उद्या लक्षातही राहत नाही लोकांच्या काही वेळेला, इतकं सगळं फास्ट आहे सगळं. पण फिल्ममध्ये ते लाईफ लॉंग राहणार असतं, हे एक मला देऊळच्या प्रोसेसमध्ये कळलं. त्याच्यानंतर एखादी व्यक्तिरेखा करत असताना किती त्याचा खोलवर जाऊन अभ्यास करायचा असतो हे मला त्याच्यामध्ये कळलं. आणि मी बघत होते की माझ्यासाठी हे इतकं मी ह्या लोकांना लांबून बघितलं होतं रे. हे लोक मला असे दिलीप काका, नाना आणि सोनालीताई आणि विभावरीताई आणि शर्वाणी पिल्ले आणि कोण नव्हतं रे त्याच्यामध्ये. आगाशे सर आणि सगळे लोक होते आणि मी रोज जायचे, कारण ते इम्प्रोवाइज करून करून हे बघ परत तेच आहे की मी खूप रॉ होते तेव्हा. मी जे काही करू शकले हे उमेश गिरीशने माझ्याकडनं करून घेतलेलं आहे आणि म्हणून मला ते आलंय. अदरवाईज मी खरंच खूप रॉ होते. मला आताही बघतो ना, हे मी कसं केलं असेल, हे होतं मला. आता माझं मी करू शकते, आता माझा विचार होतो तेवढा, पण तेव्हा काहीच कळत नव्हतं अरे. आणि या लोकांबरोबर दडपण म्हणजे मी झोपू शकले नव्हते काही रात्र, की ह्या लोकांना मी दिसेन तरी का. पण त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेला इतका इम्पॉर्टन्स दिलेला आहे त्याच्यामध्ये की छोटं कोण नाहीये, तो पोयट्या सुद्धा लक्षात राहतोय, म्हणजे कोण लक्षात राहत नाहीये त्याच्यामध्ये. आणि मग अशा ह्याच्यामध्ये मी लक्षात राहिली आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे. देऊळ मधली प्रत्येक व्यक्तिरेखा लक्षात राहण्यासारखी आहे आणि तुझं कॅरेक्टर पण खूपच छान आहे. म्हणजे खूप असं तरल तुमचा तो ट्रॅक आहे दोघांचा, खूप सुंदर आहे. अतिशय रॉ अशा बॅकग्राऊंडला अतिशय सॉफ्ट अशी तुझी ती भूमिका आहे. मला त्यातला तो जो गिरीश कुलकर्णीला ताप आलेला तो जो सीन आहे, म्हणजे तुमच्या त्या प्रत्येक ॲक्ट्रेसनी, प्रत्येक जी आपली कलाकार आहे त्यांनी फक्त एकच ते वाक्य होतं, एक शब्द होता फक्त, ताप आहे. तर प्रत्येकाने वेगवेगळा घेतला ना तो. आणि हे गिरीश इथे झोपून सांगत होता बरं का सगळ्यांना, आणि मी त्याच्या डोक्याशी बसले होते पट्ट्या टाकत. आम्ही एवढ्या हसलो तेव्हा. प्रत्येकाला तू आल्यानंतर तू असं म्हणायचं. आणि खूप खूप खेळीमेळीचं वातावरण, प्रत्येकाकडनं एखादं वेगळं काहीतरी काढून घ्यायचं. आणि नॉर्मल माणूस असं, मला खूप हसायला यायचं रे तेव्हा, की हे असं काहीतरी बोलल्यानंतर. तू बघशील त्या सीनमध्ये मी कुणाकडे बघत नाही, मी फक्त पट्ट्या टाकत तिकडे तोड घालून बसले. एक तर मला म्हणलं की तुला आवडतच नाही हे, त्यांनी येऊन सगळ्यांनी मला हात लावलेला वगैरे असं होतं ते ना. ह्या सगळ्या येऊन त्याला हात लावून बघतात, तापे का. ते मला आवडत नाहीये असं त्यांनी सांगितलं. म्हणलं ओके चला, मग मी इकडे बघतच नाही. मी ते, कारण हे सगळं आल्यानंतर आणि ते सोनाली त्यांनी तर कहर गेलाय त्याच्यामध्ये, ती हलतच नाही आणि सगळ्यांना बाजूला. मग सरपंच आल्यानंतर ती फक्त पाय असा करते आणि बसा इथं म्हणते ताप आहे, अगं ताप आहे. अतिशय ताईनी पण काय केलंय अरे. अरे कमाल हे सगळे. आणि मी माझं पॅकअप झाल्यानंतर मी सेटवर थांबायचे, कारण तिथे म्हणजे त्यांनी प्रत्येकाने जे कॅरेक्टर केलं होतं ते तिथे कॅमेरावर करताना अरे ते काय मॅजिक करायचं रे सगळेजण. हे बघत मला देऊळनी खूप शिकवलं. म्हणजे मला ते असं सांगताच येणार नाही की मला देऊळ म्हणजे 0 मिनिटात आलो, झोपलो नव्हतो. तुला सांगू का की जसा अशी ही बनवी लोकांचा पाठ आहे, माझा पाठ आहे, तसा देऊळ हा सिनेमा लोकांचा पाठ आहे, कल्ट सिनेमा आहे, पाठ आहे.
डायलॉग टू डायलॉग वा. पाठ आहेत रे. म्हणजे मला असं होतं की अरे आणि हा सिनेमाचा मी भाग आहे, ह्याचा मला इतका आनंद होतो. देऊळ हा एपिसोड आता बघताय तुम्ही, शेवटपर्यंत बघा. हे झालं की बघून टाका. देऊळ सिनेमा आहे OTT वरती. असे सिनेमे पाहिले पाहिजेत, कारण देऊळ सिनेमामध्ये जो थॉट गिरीश उमेश यांनी दिलेला आहे अप्रतिम आहे, की देवभक्ती हा अतिशय वैयक्तिक अनुभव आहे. तो आपल्यापुरता ठेवला पाहिजे. सध्या जे काय अंधश्रद्धा आणि समाजात आपण जे बघतोय, 2010 साली आलेला सिनेमा आहे देऊळ. राष्ट्रीय पारितोषिक विजेता सिनेमा आहे. गिरीशला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं. सिनेमा अप्रतिमच आहे, पण आज 2026मध्ये आपण बोलतोय 16 वर्षांनी, आणि देऊळमध्ये मांडलेला थॉट आजही रेलेव्हंट आहे खूपच. आणि तो पुढेही राहील असं मला वाटतं. नक्कीच. हे सगळं जे चाललंय समाजामध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली, बुवाबाजी आणि हे बघून तुला काय वाटतं ग? खरं सांगू का, हे काय म्हणायचं, चुकीच्या पद्धतीने हे लोकांसमोर येत आहे. कारण माझी श्रद्धा ही तुला अंधश्रद्धा वाटूच शकते. मी स्वामी भक्त आहे, म्हणजे मला येणारे अनुभव आहेत, ह्यातनं मी तो माझा भाबडेपणा असतो काही वेळेला, किंवा एक सायकोलॉजिकल मला असतं की मी हे स्वामींना सांगितलं ना की माझं हे होतं. असे अनुभव तुला येतात? अरे म्हणजे हे मी तुला एक एक्झाम्पल देते. मला डेफिनेटली येतात. मला एक गोष्ट सांगू का, की मी इतकी शांत झाले जेव्हापासून मी स्वामींना सरेंडर केलंय मी, की माझ्या आयुष्यात जे घडणार आहे हे स्वामी ठरवणार आहेत. माझ्याकडे येणारं काम, माझ्याकडे काम आलेलं आहे म्हणजे ह्याच्या मागे काहीतरी कारण आहे, आणि तर मी ते निदान त्याचा विचार केला पाहिजे. माझ्याकडे येत नाही म्हणजे माझ्यासाठी नाहीच आहे, हा विचार करायला लागल्यापासून मी खूप शांत झाली आहे. आणि हे करेक्ट असतं. जे तुमचं असतं, जे तुमच्यासाठी असतं तेच तुमच्याकडे येतं आणि ते तुमच्यासाठीच असतं. हे 100% मला आलेल्या अनुभवांवरून मी सांगते, की मला खूप असं की अरे मी देऊळ केलं, अरे मी हे केलं, मी ते केलं. हे होत होतं कारण तेव्हा वयही लहान होतं. मग मला कामं काही येत नाहीत किंवा मग काय होत नाहीये, पण ते तुला आलं हे बाकीच्यांना नाही आलेलं. म्हणजे कंपॅरिझन नाही करायचं. पण महाराष्ट्राच्या सुपरस्टारमधनं आम्ही 24 जण ॲट अ टाइम इंडस्ट्रीमध्ये एंटर केले आम्ही सगळ्यांनी. 12 मुलं आणि 12 मुली. तर ते आऊट झाल्यानंतर 6व्या महिन्यात मी देऊळ केला आहे. ते जेव्हा मला रिअलाइज झालं तर मला असं की मी का कंप्लेंट करतेय. मला कंप्लेंट करायला काही नाहीच आहे. मी नाही केल्या पाहिजेत कंप्लेंट्स अशा, की अशा फिल्म करायला अनेक लोकांना अनेक वर्ष कष्ट घ्यायला लागलेत. तर कंप्लेंट करणं बंद केल्यापासून मला जे माझ्यासाठी आहे तेच स्वामी माझ्यापर्यंत पोहोचवतात. आत्ता ही आरपारमध्ये येण्याची ही माझ्यासाठी योग्य वेळ आहे, म्हणून मी आज इथे आहे. वा वा. नाही, श्रद्धा तेच ना. हा, पण बंधू काय झालंय माहितीये का, लोक खूप आळशी व्हायला लागलेत आणि स्वतःला काहीच करायचं नाहीये. कुठल्याही स्वामींचं नेहमीच असतं की मी तुझ्या पाठीशी आहे, मग तू प्रयत्न कर, मी तुझ्या पाठीशी आहे. लोकांना हे कळतच नाहीये की असेल माझा हरित देईल खाटल्यावरी अशी एक म्हण आहे, तर ती जास्त फॉलो करतायत. असं नाही होऊ शकत. तुम्ही कष्ट केलेले दिसले तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. विदाऊट कष्ट तुम्ही फक्त देवाला जाऊन, म्हणजे कितीतरी लोक मी असं बघते की असं वगैरे हा नमस्कार नाही होऊ शकत. असा नमस्कार नमस्कार करण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती येतात. अरे म्हणजे मला असं की नाही नमस्कार केलात ना तुम्ही, तरी समोर रस्त्यावरनं जाणाऱ्या माणसाकडे तुम्ही बघून हसलात ना जरी, तरी सुद्धा मुळात तुमचे भाव काय आहेत याप्रमाणे तुम्हाला परमेश्वर देत असतो. आणि इतकं वेड्यासारखं हे चाललेलं आहे हे भोंदूबाबांचं तर प्रकरण, आणि खूप लोक फसतात रे. किती आता आपण काय काय ऐकतोय. कुणावर विश्वास ठेवायचा, कसा विश्वास ठेवायचा, खरं कोण आहे ह्यातलं हे कसं कळणार, हे अनुभवाने कळतं. पण म्हणूनच मला असं नेहमी वाटतं की भगवंत ही जी एक शक्ती आहे याला तुम्ही सरेंडर व्हा. मनुष्यरूपी तुम्ही जेव्हा कोणी समोर येतं ना, तोपर्यंत त्याला तुम्ही पहिल्या दिवशी सरेंडर होणं मला खूप भीती वाटते. काही वेळेला मला खरंच भीती वाटते. मी असं पटकन नाही विश्वास ठेवू शकत. मला मनातनं मी हे करत असते की माझं कदाचित हे चुकतंय, पण नाही मला सरेंडर होता येते.
हा संशय मनात राहतोच ना. राहतो, का नाही राहू. आणि आपल्याला सतसत विवेक बुद्धी दिलेली आहे देवानी, त्याचाही वापर करणं देवाला अपेक्षित आहे ना. तो वापर करा तुम्ही त्याचा. तू जाऊन तुला एखादा अनुभव आला, तुझा काय म्हणायचं, शेवटी हे सगळं ना कर्म पण येणार आहे. तू काय केलेलं आहेस आजपर्यंत, तू आता काय करतोयस ह्याचं फळ तुला मिळतं. बरोबर आहे. म्हणून ते मला तसंच मिळेल असं कशावरनं. माझं बाकीचं काय आहे सगळं घेऊन आलेलं बॅगेज मी, याप्रमाणे मला त्याचे रिटर्न्स मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी कुणाला तरी आपण कुठे जातोय, कुणाला सरेंडर होतोय, ह्याच्यावर लोकांनी विचार करायची खूप गरज आहे. गेल्या 2-4 वर्षात तर हे खूप जास्त झालेलं आहे आणि हे खूप भयानक आहे. लोकांची मानसिक आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा ह्या सगळ्या ज्या गोष्टी करतात हे खूप. आणि मला अजून एक वाटतं की हे जे कोणी लिडर्स आहेत ह्यांना भीती वाटत नाही करे की आपण एखादी गोष्ट करतोय, काय ते व्हिडिओज बघतो आपण. मला जेन्युनली कधी कधी वाटतं, मी माझ्या लेकीला जेव्हा सांगते की देव आहे, तुझा देव तू ठरव, मी स्वामींना मानते म्हणून तू स्वामींना मानलं पाहिजे असं नाही, पण देव आहे हे मी तिला वेळोवेळी सांगत असते की ही एक शक्ती आहे आणि ती आहेच. कारण हे मी माझ्या लहानपणापासून अनुभवत आलेली आहे. त्यामुळे तिला असं होतं की ती काय म्हणायचं की नमस्कार करते देवांना, पण मला असं होतं की तुझा देव, मी तिला फोर्स नाही करत मी कधीही, पण या गोष्टी मी तिला इंट्रोड्यूस करते की आपल्याला देवळात जायचंय, आज गुरुवार आहे, आज हे आहे, आज आपल्याला हे करायचं नाहीये, आज आपल्याकडे काय म्हणायचं 5 दिवस मी आता हे पोथी वाचणार आहे, सो आपल्याला नॉनव्हेज खायचं नाहीये. की कुणासाठी तरी तर तिचं म्हणणं असं की का सोडतोय आपण हे, का तू असं करतेस. तर मी म्हणलं की आपल्याला बाप्पांनी ऑलरेडी इतकं दिलेलं आहे अन्वया, दिलंय का नाही, तू ह्याच्यामध्ये तू काय केलंयस म्हणलं, हे तुला जे मिळालेलं आहे ह्याच्यामध्ये तू काय केलेलं आहेस, तू अर्न केलंयस का ह्यातलं काहीही नाही. मग त्यांनी जे दिलेलं आहे ह्याचं थँक्यू तू कशा पद्धतीने म्हणू शकतेस की मला आवडणारी एखादी गोष्ट बाप्पा मी तुझ्यासाठी 5 दिवस करणार नाहीये. सो हे जेव्हा असतं, सो एक गिव्ह अँड टेक थोडंसं मी शिकवते तिला की कुठलंही रिलेशन बाप्पा बरोबर सुद्धा आपण एक गिव्ह अँड टेक करत राहिलं तर बाप्पा आपल्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी देत असतो. सो पण हे खूप वाढलंय. मला असं खूप वाटतं की विचार व्हायला पाहिजे ह्याच्यावर आणि समजून घेण्याची मनस्थिती नाहीये लोकांची. ह्याच्यात लोकांचाही दोष नाही. अरे इतक्या घडामोडी आजूबाजूला आपल्या घडतात, लोक दुःखात असतात, लोक अडचणीत असतात आणि त्यावेळेला त्यांना जो कोणी मदतीचा हात पुढे करेल त्याला ते सरेंडर होतात. पण सरेंडर होत असताना तुम्ही सरेंडर म्हणजे इतकं ब्लाइंडली सरेंडर होतात अरे ते. पण मग हा शिक्षणाचा अभाव वाटतो मला कधी कधी. ह्या सगळ्या गोष्टी इथूनही सुरू होतात. सुशिक्षित आपल्याकडे सुशिक्षित अडाणी लोकांची संख्या जास्त आहे. महत्वाचा मुद्दा मांडलायचा तू. सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृतपणा, सुशिक्षित अडाणी हीच फ्रेज आहे ह्याच्यासाठी असं वाटतं मला कधी कधी. आणि हे जे लोक आहेत यांच्यामुळे ह्या बंधुभावांचं खूप फावतं असं मला वाटतं. कधी कधी अजिबात शाळेत शिक्षण न घेतलेली एखादी आजी आपली ती आयुष्याचा धडा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला शिकवते. तिला काही शाळेत जाऊन शिक्षण घ्यायची गरज नाही. अशा वेळेला ही लोक मला जास्त मोठी वाटतात किंवा सुशिक्षित वाटतात. केव्हाही पण या सगळ्या गोष्टींमुळे ह्या लोकांचं खूप खूप फावतं असं मला वाटतं. आणि अभ्यास करत नाहीत रे. आपण कुणाला सरेंडर होतोय, ही व्यक्ती काय आहे ह्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. मी जर एखाद्या व्यक्तीला फॉलो करतेय तर ती व्यक्ती काय आहे, त्यांनी काय केलेलं आहे, ते आज इथे आहेत आणि ते जर का लोकांना उपदेश करतायत तर ते इथपर्यंत कसे पोचलेत ह्याचा अभ्यास करत नाहीत लोक. एक स्त्री म्हणून तुला असं वाटतं का की एखादा, म्हणजे आता वेगळाच प्रश्न आहे हा, की आपण कोणाला तरी मदत मागायला जातोय किंवा आपण कोणाला तरी फॉलो करतोय, तो पुरुष आहे, तर स्त्रियांना त्यांची नजर कळते का? केव्हाही. अरे तुम्हाला कुरिअरवाला आपल्याकडे येतो ना, हा सुद्धा सही घेताना तुमच्याकडे कशा नजरेने बघतोय हे तुम्हाला कळतं. ह्या गोष्टी तर कळायलाच पाहिजेत तुम्हाला. स्त्रियांना हा एक बेसिक सेन्स असतो. मी तुला म्हणलं ना, किती सतसत विवेक बुद्धी वापरणंच बंद केलेलं आहे. ही प्रत्येकाला दिलेली असते, स्त्रियांना जास्त असते. ही इनबिल्ट असते असं मला वाटतं. सो तुम्ही एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे आपण किती कसं फॉलो करायचंय हे तुम्ही ठरवलं पाहिजे. नाही, भयानक आहे सगळं. असं कोणाच्या वाटेला येऊन नये.
आणि आपली श्रद्धा आपण डोळसपणे पाहतो. पण देवावर विश्वास ठेवा, हो. माणसांवर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही देवावर विश्वास ठेवा असं मला कायम वाटतं. आणि जेव्हा तुम्ही एवढं ब्लाइंडली सरेंडर करता ना, तेव्हा भगवंतच तुमच्यासाठी योग्य व्यक्ती तुमच्यापर्यंत पाठवतो आणि तुम्हालाही अनुभव येतात की ही व्यक्ती, हिला आपण ब्लाइंडली फॉलो करू शकतो. अशाही व्यक्ती आहेत माझ्याही आयुष्यात आहेत की मी त्यांना ब्लाइंडली फॉलो करू शकते. पण त्या करण्यासाठी मी ब्लाइंडली स्वामींवर विश्वास ठेवलाय की तुम्ही जी व्यक्ती माझ्या आयुष्यात पाठवाल त्या व्यक्तीला मी फॉलो करणार आहे. तुला आलेले अनुभव सांगितले म्हणून मी त्या व्यक्तीकडे मी नाही जात. प्रत्येकाचा अनुभव त्याचा वेगळा असतो, वैयक्तिक असतो. केव्हाही चांगलं आहे. मला अगेन मी तेच म्हटलं की आपण आजूबाजूला जे चाललंय त्याकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे. आपल्या मुलाबाळांनाही ते शिकवलं पाहिजे की उगाच कोणाचं तरी अंधानुकरण करू नकोस. आणि डोळसपणे महिलांनी तर विशेषतः आत्ता जे काय सगळं चाललंय वुमन की बातच्या या प्लॅटफॉर्मवरून अत्यंत जबाबदारीनं आणि कळकळीनं मी सर्व महिलांना विनंती करतो, ज्योती आत्ता जी बोलली आहे त्याच्यावर तुम्ही नक्की विचार करा. महत्त्वाचं बोलली आहे ती. पुन्हा आपण आपल्या तुझ्या क्षेत्राकडे येऊयात की तू नवनवीन प्रयोग करतेस. देऊळमध्ये तू एक अल्लडच म्हणता येईल अशी ती मुलगी आहे. आणि त्याच्यानंतर पुढे तू आणखीन जे सिनेमे केलेस त्याच्यामधला एक महत्त्वाचा सिनेमा म्हणजे तुंबाड मला वाटतो. तुंबाडमध्ये तर तू खूप प्रयोग केलेस. म्हणजे तुंबाडमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर तिनं केशव पण म्हणजे तिचे केस तिने काढून टाकले होते. काय होतंय तुंबाड हा खूप वेगळा विषय आहे. कारण राहीला खूप रिअलिस्टिक फिल्म करायची होती आणि त्यासाठी प्रयत्न केले आम्ही की न केस काढता काय करता येईल, पण ते काही तेवढं वर्क होईना. आणि त्या ह्याच्यामध्ये मला विक्रम दादांबरोबर काम करता आलं. विक्रम गायकवाड सरांनी माझी पहिली जी बॉल कॅप केली होती आम्ही, सिलिकॉनची कॅप, ती मी त्यांच्याकडे केली होती. त्यांच्या सदाशिव पेठेतल्या स्टुडिओत आय थिंक. पण ते नाही वर्क झालं. आणि मलाही असं झालं की ते ज्या पद्धतीने पुढे येत गेलं, काय होतं ना कधी कधी की आर्टिस्ट म्हणून आम्ही सुद्धा मला असं वाटतं की मी कमी पडत होते तेव्हा. मला ती त्याची डेप्थच कळत नव्हती की काय आहे. एक फिल्म आहे, हे करायचं आहे आणि नाही केलं तरी चालणार आहे ना, इतक्या लेवलला होतं ते. सो कॅप वापरते मग मी कशाला केस काढू. पण जेव्हा खूप आधी एक पॅच आम्ही शूट करून झाला होता, त्यानंतर राही बरोबर आनंद गांधी पण इन झाले त्या फिल्ममध्ये क्रिएटिव्ह हेड म्हणून. मग त्या फिल्मला थोडं अजून वेगळं वळण आलं. मग त्यांनी खूप कन्व्हिन्स केलं मला की हे नाही वर्क होते आणि ते चांगलं दिसत नाहीये, तर तू जर का ते टक्कल केलंस तर खूप बरं पडेल. तेव्हा आपल्याला शिप ऑफ थिसियसनी कसं वेगळी भुरळ पाडली होती. त्याच्यामुळे मला असं आलं की हे अजून वेगळ्या लेवलला चाललंय. राहीने सुद्धा मला कन्व्हिन्स केलं होतं. म्हणजे त्याच्यात झोकून दिलंस त्या प्रोजेक्टमध्ये. एक वेळ अशी आली की माझ्याकडे तेवढा एकच प्रोजेक्ट होता. मी माधुरी मिडल क्लास नावाची एक सिरियल करत होते जो साराभाईचा रिमेक होता. तर ती सिरियल बंद करायचं असं चॅनलकडनं आलं आणि मी 25 दिवस शूट करायचे, कारण मी लीड करत होते. 25 दिवस शूट झाल्यानंतर आता ही सिरियल उद्यापासून बंद झाली तर मी काय करणार आहे, काहीच करणार नाहीये मी. असं होतंय की खूप विचार केला मी मी असं 2-3 दिवस एकटी होते मी घरात. मी अशी इतकी काय करावं, मी माझ्या नवऱ्याशी बोलले तर मला त्याचं असं होतं की तू ठरव. हे इतकं सिम्पल होतं. तो कॉल त्यांनी मला घ्यायला सांगितलं होतं की तुझ्या इंडस्ट्रीमधलं तू वकिलीतलं काही सांगायला येत नाहीस, तुझ्या इंडस्ट्रीमधलं तू ठरव की तुला काय करायचं. इतकं सांगितल्यानंतर माझं निम्म्यापेक्षा जास्त दडपण गेलेलं होतं की मी टक्कल केलं तर काय म्हणतील वगैरे, बाकीच्यांचा मी फार विचारच करणार नव्हते. आदित्यला काय वाटतं ह्याच्यावर मी झालं की ओके, पण मग पुढे काय, ते केल्यानंतर ते कधी संपणार, त्याचं मला पुढे काय मिळणार. मग हे सगळं मी त्यांच्याशी बोलून घेतलं होतं की कसं होईल, हे कसं बाहेर येईल. मग ते जे काही चित्र डोळ्यासमोर उभं केलं माझ्या, त्याच्यात मला असेल की ओके करूयात आपण. आणि मग एकटी जाऊन मी एकटी म्हणलं मला कोणी नकोय बरोबर. जी आमच्या त्या श्रीकांत देसाई मेकअप आर्टिस्ट होते ते, आणि अजून एक हेअर ड्रेसर होती ती, आणि मी, असे आम्ही 3 जण गेलो आणि मी माझे सगळे केस काढून आले होते. आणि मग रिशूट केलं. पण मग केस काढल्यानंतर तू जी भूमिका कॅरेक्टरमध्ये गेलीस तर तुला
जास्त त्यांनी कॉन्फिडन्स केव्हाही 3 लेवल्स 2 लेवल्स केव्हाही मला तुला सांगू का, प्रत्येक देऊळमध्ये मला मी अभिनय करू शकते, मला अशा पद्धतीने हे करता येतं, हे अशा पद्धतीने करायचं असतं हे कळलं. नारबाच्या वाडीमध्ये मला ते सगळं माझाच एरिया होता सगळा, त्याच्यामुळे मला ती मज्जा आली करायला. पण मला असं झालं की ते करत असताना तुम्ही ज्योती म्हणून मी वेगळी असते रे स्क्रीनवर, मला थोडं वेगळं काहीतरी करायला लागतं. पण मला ते कोकणातलं सगळं आवडत होतं, कुडाळला जाऊन राहणं आणि हे सगळं. सो ती एक वेगळ्या ह्याच्यामध्ये मिळाली. आदित्य सरपोतदार बरोबर काम करताना एक वेगळी मजा आली. त्यांनी कधी असं दडपण नाही आलं मला. दिलीप काकांबरोबर काम करत होते अरे मी. देऊळनंतर नारबाची वाडी झाला, त्यामुळे नारबाची वाडी पण अप्रतिम सिनेमा आहे. हो. तर त्यानंतर तुंबाडमध्ये ना मला माझी स्ट्रेंथ कळली. मला स्वतः मी एक माणूस म्हणून खूप वेगळ्या गोष्टी मला एक्सप्लोअर करता आल्या की काय होत असेल. एक बाई म्हणून मला एका स्त्रीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. मी स्वतः बाई म्हणून मला खूप समृद्ध एक विचार करता आला मला की हे काय होतं आणि हे कसं त्यांनी सर्व्हाइव्ह झालं असेल. टक्कल केल्यानंतर तोपर्यंत मी खूप की आले स्क्रिप्ट करूयात, आवडते त्यांना, ठीक आहे. टक्कल केल्यानंतर मी स्वतः एका वेगळ्याच झोनमध्ये होते. पण ते त्याचा तुला तुझी व्यक्तिरेखा खुलवण्यासाठी किंवा तुला आतून तो कॉन्फिडन्स येण्यासाठी खूप फरक पडला. म्हणूनच मला नेहमी वाटतं की मला आता असं होतं ना की मला आता एखादा रोल ऑफर झाल्यानंतर ह्यात वेगळं मला काय करायला मिळणार आहे, की त्या रोलसाठी मी काय वेगळे एफर्ट्स घेणार आहे. किती एकरूप होऊन जातो आपण त्या भूमिकेमध्ये. मग अशा मला त्यातनं बाहेर पडायला खूप वेळ गेला. म्हणजे मला कळत होतं की माझं काहीतरी बिनसलंय, इंटेन्स, पण वेळ गेला मला त्या रोलमधनं बाहेर पडायला. कारण लोक अशा नजरेने बघतात रे की ही, आणि मी तो विग वगैरे करून घेतला. मी समरमध्ये केस कापले होते, मला तर विग सहनच होईना, त्यामुळे मी असंच फिरत होते. किती दिवस घरी बसशील तू. मग तू केस कापल्यानंतर पूर्ण अशीच फिरत होते. किती महिने लागले तुला? 1 महिना 1.5 महिन्यात त्यांनी संपवलं. 2-3 वेळेला काढायला लागले, कारण ते असे छोटे छोटे आलेले सुद्धा एका सीन मध्येच त्यांनी माझे काढले कसरानी केस. असाही सीन केला मला. मी तुला सांगू शकते, मला आत्ताही असं खूप भयानक होतं ते सगळं, पण मजा आली. पण मला खूप पण बघितलं ना तुंबाड किती प्रेक्षकांनी पाहिलाय. तुंबाड ज्यांनी कोणी पाहिला नसेल तो आता तो मला वाटतं थिएटरमध्ये पुन्हा रिलीज झाला. हो. आणि मग त्यानंतर आणखीन जोरात चालला. सुंदर सुंदर अतिशय सुंदर सिनेमा आहे, अंगावर येतो खूप जास्त. पण तुझं कॅरेक्टर खरं सगळेच त्या सिनेमातले राहीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, तुम्हा सर्व कलाकारांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पण तू सर्व स्वतःला पूर्ण झोकून दिलंस हे आम्ही पाहिलं आहे त्या सिनेमामध्ये. आणि अभिनंदन तुझं. तुझ्यासारखी एक मुलगी आता बघा, एक संस्कारक्षम मुलगी आहे, तुम्ही तिला आता एवढं गप्पा मारताना लक्ष देतं हिचं कॅरेक्टर. स्वतः ज्योती मालशेक आहे, पण ज्या वेळेला त्या सिनेमात काम करत असतात तेव्हा ते ज्योती मालशे नसतात. हे तिच्या वेगवेगळ्या भूमिकांच्या छटांमधून आपण पाहतो. आपल्याला ज्या वेळेला एखादा, म्हणजे तुम्हाला मुलींना ज्या वेळेला एखादा बोल्ड सीन करायला लागतो किंवा ऑफर होतो, तर पहिलं तुम्ही त्याच्याकडे कसं बघता त्या सीनकडे, आणि तुम्हाला मानसिक तयारी तशी त्याची काय करावी लागते? इंडिव्हिज्युअली माझ्याबद्दल तुझ्याचबद्दल की जेव्हा माझ्याकडे असं काही स्क्रिप्ट येतं तेव्हा मी बघते की ही त्या फिल्मची गरज आहे का. बोल्ड सीन करणं ही त्या सीनची, त्या फिल्मची गरज आहे का. म्हणजे लोकांनी प्रेक्षक खेचण्यासाठी जर का ते असेल तर मी सरळ फिल्मला नाही म्हणते, मला नाही करायचं. फिल्मची रिक्वायरमेंट असेल तर मी केलेच आहेत हे सीन. मी तुंबाडमध्ये तुम्ही बघितलंच आहे. कारण ती बाई काय लेवलला त्या एका गोल्ड कॉईनसाठी, ती 2 मुलं त्या म्हाताऱ्याची आहेत, तिला ते सांभाळायचं, त्या 100 वर्षाच्या त्या म्हातारीला ती सांभाळते. कशासाठी हे सगळं तिने केलेलं आहे? कारण तिला ती सोन्याची मुद्रा हवी आहे, मिळवते आणि ती शेवटी ती मुद्रा. काय लेवलला जाऊन ती मुद्रा मिळवते. तिला ते मुद्रा मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते असं ते कॅरेक्टर. आणि हे कशासाठी आहे? कारण त्या मुलांना वाढवायचं. हो हो बरोबर, तिची अगतिकता आहे ती. सो यासाठी जे करायला लागेल हे त्या बाईने ते केलेलंच होतं.
त्याच्यामुळे ज्या क्षणी मी कन्व्हिन्स झाले की ही त्या सीनची रिक्वायरमेंट आहे, त्या एका सीननी ते कॅरेक्टर खूप वेगळ्या लेवलला जाणार आहे, त्या कॅरेक्टरची डेप्थ कळणार आहे, सो मी लगेचच हो म्हणाले. पण त्याच्यानंतर मी असे सीन केल्यानंतर जेव्हा मला अशा फिल्म विचारल्या जातात तेव्हा मला असं होतं की मी पूर्ण स्क्रिप्ट वाचीन, तो सीन का आहे, कशासाठी आहे, उगाचच एक आहे तर मला नाही वाटत. मी ती फिल्म नाही म्हणते सरळ की मी नाही करणार. पण मग अशा तुला त्यानंतर तुला बऱ्याच ऑफर आले असतील. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं ना की काही लोक खूप विचार करतात. इंडस्ट्रीमध्ये दोन टोकाची लोक आहेत की एक भयंकर अभ्यास करून फिल्म करणार आहेत आणि काही लोक पैसे म्हणून फिल्म करणार आहेत. तर ते तो मेळच नाही अरे मध्ये काहीतरी काहीच नाही आहे असं मला नेहमी वाटतं. कारण तर त्यावेळी मला एक फोन असा आला होता की असा रोल आहे आणि ना पण त्याच्यामध्ये एक किसिंग सीन आहे. तर मी असं झालं बरं मग, तर नाही मग तो तुम्ही कराल का. म्हणलं आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही मला स्क्रिप्ट पाठवा, मी स्क्रिप्ट वाचीन, तो का आहे सीन तिथे, कशासाठी करायचा आहे. नाही मला त्या दोघांमध्ये एक इंटिमेट सीन होतो आणि म्हणलं का होतोय पण तो सीन. म्हणजे प्रत्येक वेळी एकमेकांवरचं प्रेम दाखवण्यासाठी तुम्हाला हे असंच का दाखवावं असं वाटतं. मला खूप ऑब्जेक्शन आहे ह्याबद्दल आणि मी नाही करत. कशासाठी तुम्हाला प्रेम व्यक्त करायला ही एकच भावना असते असं जे काही आहे म्हणजे दोन शरीर एकत्र आणायची आणि ते प्रेम आहे असं दाखवायचं, ह्यापेक्षा वेगळं, ह्यापेक्षा खूप वेगळं आहे, खूप वेगळं आहे प्रेम. हे काही नाही. प्रेम हे आता माझं लग्न झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. प्रेम ह्यापेक्षा खूप वेगळं असतं आणि ते खूप वेगवेगळ्या प्रकारे दाखवता येतं. मला एक अतिशय आवडलेली फिल्म आहे, मला अशा फिल्म करायला खूप मनापासून आवडेल. 3 of Us नावाची फिल्म आहे, बघितली ती फिल्म? येस ऑफकोर्स. काय म्हणजे 3 of Us हे एक पेंटिंग आहे असं माझ्या दृष्टीने. म्हणजे प्रेम नाहीये का त्या तिघांमध्येही प्रेम आहे जबरदस्त. तिघां काय कादंबरी पण आहे त्याच्यामध्ये, त्या सगळ्यांचं एकमेकांवर म्हणजे त्या नवरा बायकोंचं एकमेकांवर प्रेम आहे. पण तरी सुद्धा ती त्या बालपणीच्या मित्राला भेटायला गेल्यानंतर 1-2 त्यांच्या जत्रेमधले सीन आहेत ना, मला म्हणजे असं झालं होतं की अरे यार हे खरंच इतकं भारी प्रेम असतं का. शेफ अलीने काय सुंदर अभिनय केला. मला तर स्वानंद किरकिरे, जयदीप अहलावत करेक्ट आणि कादंबरी कदमने काय सुंदर काम केलंय. पण म्हणजे मला ह्या अशा पद्धतीच्या फिल्म खूप मनापासून आवडतात की तुम्हाला प्रेमाच्या भाषा तुम्ही त्याच्यामधनं वेगवेगळ्या दाखवा. याच्यामध्ये कलाकाराला सुद्धा ना अभिनयाच्या इतक्या सीमा तुम्ही ओपन करून देता की खूप पद्धतीने तुम्हाला ते कॅरेक्टर फुलवता येतं, काहीतरी वेगळा विचार करता येतो आम्हाला सुद्धा. हे मला खूप आजकाल मी नाही म्हणते सरळ, कारण गरज नसते रे, खरंच गरज नसते माहितीये का. म्हणजे प्रेक्षक तुमच्या फिल्मच्या विषयामध्ये एवढी ताकद पाहिजे की तुम्ही हे असलं काही नाही दाखवलं तरी ती फिल्म चालली पाहिजे. आजकाल ते उगाच एक काहीतरी बीचवर जाऊन काही गरज आहे का ह्या गाण्याची असं होतं मला. सेन्सेशनल असं नाही काय होतं ते. आणि ह्याच्यात मी कुठेच बसत नाही. मला नेहमी असं हे परत इंडिव्हिज्युअली मला कोणाही बद्दल म्हणायचं नाही. प्रत्येकाला हा चॉईस आहे, प्रत्येक जण आपापल्या कम्फर्ट प्रमाणे काम करतो. माझा हा कम्फर्ट नाही असं मला वाटतं की मी हे असं नाही करू शकत. गरज असेल, मी परत म्हणले तसं की फिल्मची रिक्वायरमेंट आहे, त्या रोलची रिक्वायरमेंट आहे, मी कधीच ह्याच्यासाठी मी ऑब्जेक्शन घेणार नाही. पण तुमची फिल्म चालावी म्हणून मी हे रोल तुमच्या फिल्ममध्ये नाही करणार. ज्योती, सिनेमे तू खूप बघत असशील? बरेच बघते. मग तुला साधारण कुठल्या जॉनरचे सिनेमे किंवा कुठल्या भाषेतले सिनेमे असं काही नाही? जॉनर असं म्हणण्यापेक्षा मी जे मला बघताना मला असं खूप अडकवून ठेवणारं असतं ते सगळं बघते. म्हणजे कुठल्याही सिनेमा पहिल्या 10 मिनिटात जर का मला असं की अरे यार काहीतरी हे खूप भारी आहे तर म्हणजे मग मी ते बिंज वॉचच करते. काही कधीतरी असं होतं की 3 वाजलेत आणि मग मी असं 2 तास झोपून परत 5:30ला उठून मी माझ्या लेकीला शाळेत पाठवलं आणि मग मी झोपले वगैरे. पण ते असे सिनेमे मला सध्या साऊथचे सिनेमे खूप आवडत आहेत. काय सिनेमे, अरे म्हणजे मला असं होतं की हा विषय
येऊ कशा शकतो रे डोक्यात त्यांच्या? इतके बेसिक विषय असतात. म्हणजे खूप छोटे छोटे विषय असतात की एक MR आहे, हा आपलं प्रमोशन होण्यासाठी काहीतरी ड्रग विकतो आणि ते विकल्यानंतर त्याला रिअलाइज होतं की आपण हे दिल्यानंतर अनेक लोकांनी, त्या प्रेग्नंट बायकांनी ते घेतलंय आणि त्या सगळ्या मुलांना डायबेटीस झालाय. अरे बापरे. हा एवढा विषय आहे. आणि मग तो त्या सगळ्या खोलात जातो आणि सगळं ते रॅकेट सगळं कसं बाहेर काढतो, मग त्याला सगळा होणारा स्ट्रगल. बेसिक म्हणजे साधी घरं, असं खूप तामझाम नाही. म्हणजे मला असं होतं की अरे हा हिरोईन हा सिनेमाचा, याला कपडे का बरे. इतकं म्हणजे MR म्हणजे खरंच ते MR लोक फिरत असतात ना, असे असतात. असे तो चप्पल स्लीपर घालून, ती अशी क्रॉस बॅग लावून वगैरे. आणि नंतर मला असं होतं की अरे किती भारी आहे हे, रिअलिस्टिक वाटतात तुम्हाला, हे आपल्या आजूबाजूला घडतंय सगळ्या या विषयांवर घेऊन सिनेमे करतात. नेटफ्लिक्सला वगैरे? हा, नेटफ्लिक्सवर बघते मी आता. नेटफ्लिक्सला तो धनुषचा इडलीचा काहीतरी सिनेमा पाहिला. तो त्याच्या बाबांचं गावामध्ये इडलीचं हॉटेल असतं आणि वगैरे वगैरे असं. मग आहे बेसिकच प्लॉट आहे खूप, पण एंगेजिंग सिनेमा आहे. काय डेव्हलप करतात ना ते. म्हणजे आपल्याकडे सुद्धा मराठीमध्ये काय सुंदर विषय आहेत रे. आहेत. मला आता खरं सांगू का, मला त्याचं रोमॅन्टिक फिल्म्स कुठल्या बघायला नको वाटतात. काही तुम्ही वेगळं दाखवत नाही त्याच्यामध्ये आणि तेच चेहरे दिसतात आणि काहीतरी वेगळा प्लॉटिंग पाहिजे. बघ ना, मराठी सिनेमे तेवढे OTT प्लॅटफॉर्मवर पण दिसत नाहीत आणि थिएटरला पण एखादा आठवडा चालतात, नाही चालत. परत मध्ये काय म्हणायचं, माझं असं खूप ठाम मत आहे की ना, सगळ्यांनाच सिनेमे करायचे आहेत, सगळ्यांनाच आपला विषय माझा खूप भारी विषय असं वाटतं. पण खरंच आहे का ह्याचा ना लोकांनी खरंच विचार करून केला पाहिजे. कारण ना, जेव्हा खरंच उत्तम फिल्म येते ना, त्यावेळी ते एखाद्या वाईट प्रोजेक्टमुळे ना तुम्हाला डेट्सच मिळत नाहीत. केवढी थिएटर आहेत रे, तरी सुद्धा आपल्याला स्क्रीन मिळत नाही. हे काय दुर्दैव आहे. नाही, ते हा रेशोच जमत नाही. कारण तुम्ही जर का तुमची फिल्म उत्तम चालत असली तरी सुद्धा नवीन येणाऱ्या फिल्मला तुला जर का स्क्रीन द्यायला लागत असतील आणि ती इतकी तुकडड फिल्म असते, तर ते तुमच्या चांगल्या फिल्मचं नुकसान नाही का होत, आर्टिस्टचं पण नुकसान होतं. हे सफर फक्त प्रोड्युसर करतो असं नाही. अरे ऍज अन आर्टिस्ट मी पण करतो ना की अरे मी किती कमी लोकांपर्यंत पोहोचतेय. खूप मोठा विषय हा. याच्यावर एक वेगळा पॉडकास्ट होऊ शकतो. मराठी सिनेमा, त्याची वितरण व्यवस्था आणि यंत्रणा. यामध्ये मला खूप असं ठाम मत आहे माझं की आर्टिस्टनी सुद्धा ठरवलं पाहिजे. जसं लॉबी आहेत ना, मला काही ह्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही. आणि काही ठीक आहे, अरे त्यांचं पटतं, प्रत्येकाला आपापला कम्फर्ट असतो. ग्रुप आहेत, आम्ही फिल्म करतो, चांगल्या करतात आणि ते सुद्धा ओके, त्यांचं एक कम्फर्ट लेवलला ते फिल्म करतात. मला ह्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही की अरे ते त्यांनाच घेऊन करतात वगैरे. कधीतरी त्यांनी वेगळ्या लोकांना घेऊन करून बघावं, म्हणजे मे बी त्यांना अजूनही छान काहीतरी मिळू शकतं. पण तो त्यांचा कम्फर्ट आहे, मला त्याच्याबद्दल कधीच ऑब्जेक्शन नाही आहेत की अरे हे लोक ह्याच लोकांना घेऊन फिल्म करतात वगैरे, विच इज फाईन. पण ह्याच्यामध्ये ना आर्टिस्टने सुद्धा ठरवलं पाहिजे की मी या पद्धतीने काम करणार आहे, या अशा पद्धतीचं मी करणार नाही, ऑटोमॅटिकली काम कमी होईल. कितीतरी लोक असे आहेत रे की रोज नवीन 50 चेहरे इंडस्ट्रीत येतात. मला फिल्म करता येते, ही करणार आहे, यांनी नाही केलं तर मी करेल, असं ते आहे ना. मग अरे पण मग हे जेव्हा होतं ना तेव्हा मी अजून 2-3 किस्से मला असे ह्याच्यामध्ये आहेत की मी नाही करत म्हणजे अरे मी काहीतरी ठरवलंय ना की मला याच पद्धतीचं काम करायचंय म्हणून मी नाही करत आहे. तू टीव्ही सिरियल वगैरे केलंस ना? केलं ना टीव्ही सिरियल. एकतर लोकांसमोर मला आता ना खूप सतत मी लोकांसमोर दिसत राहावे. मला जर का उत्तम कामं मिळाली तर मला रोज लोकांसमोर दिसायला आवडेल. पण मला क्रेज नाही आहे त्याची की मी काहीतरी करून रोज मी दिसलेच पाहिजे लोकांना. हे मला नाही आता, मला ती क्रेजच नाही. म्हणून तू सोशल मीडियावर पण खूप ऍक्टिव्ह नाहीस ना? आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड होऊ नये एवढ्याच साठी मी सोशल मीडिया. रील वगैरे करते की नाही तू? नाही करत. बघतेस की नाही रील? हो, म्हणजे आणि मी इम्प्रेस होते की अरे काय करतात लोक, ह्यांना कुठून येतो एवढा वेळ, ह्यांना कुठून सुचतं हे सगळं, मला हे सुचूच शकत नाही. माझ्याकडे एवढा का करत नाही, म्हणजे एकटं करण्याचं माध्यम नाही अरे. ओके, मुळात आधी तुला सांगू का, ते हे जे आता सुसाट सुटलेले लोक आहेत ना, ते टिकटॉक पासून आलेले आहेत सगळे. ते टिकटॉक मध्ये जेवढा त्यांनी वेळ घालवला ना, त्याचं त्यांना आता कष्ट घेतलेत त्यांनी, तेव्हा त्यांच्या कष्टाचं फळ आहे हे डेफिनेटली मला हे मान्य आहे. एक वेगळी इंडस्ट्री आहे. टिकटॉक नंतर ते इंस्टाग्राम आणि हे सगळं सुरू झालंय. मी त्या टिकटॉक मध्ये मला माहिती, आताही मला माहिती आहे टिकटॉक काय होतं.
म्हणजे टीव्ही सिरियल वगैरे करायचं डोक्यात आहे का? टीव्ही सिरियल आवडेल मला करायला. मला रोज लोकांसमोर एका ठरलेल्या वेळेवर यायला आवडेल, पण पुण्यात काहीच घडत नाहीये. तुला उठून मुंबईत जायचं, मुंबईत राहायचं, तर हे सगळं खूप हा स्ट्रगलिंगचा पार्ट वाटतो मला आता सुद्धा. या एवढं काम केलं म्हणजे खूप नाही, पण एवढं काम केल्यानंतर सुद्धा हा एक स्ट्रगलच आहे रे, की मुंबईत जाऊन राहायचं, ते 8 दिवसासाठी शेअरिंग मध्ये राहा. मुंबईत घरं घेणं काय असं नाही की गेलं मी घर घेतलं, रेंट सुद्धा परवडणार नाही. मराठी सिरियल जे पैसे देतात त्याच्यात मला रेंटवर राहणं सुद्धा परवडत नाही. शेअरिंग मध्ये राहा, ही इथून ऍडजस्टमेंट करत मला ते टेलिव्हिजन आत्ता नाही करावं. सिरियल करायची तर हिंदी करावी, मराठी करायला आवडेल मला. का नाही, मला माझ्या भाषेत मी कम्फर्टेबल आहे जास्त. मला मराठी करायला आवडेल, बरे मिळायला पाहिजेत जास्त मी म्हणत नाही. सिरियल आता बघणारे पण कमी झालेत, OTT-ला शिफ्ट झाला प्रेक्षक बऱ्यापैकी. OTT वरती पण आता चांगला कंटेंट येतोय, फिल्म्स चांगले. मी वाट बघतीये मला OTT-वर कधी काम करता येईल. इंडस्ट्रीतल्या सर्व दिग्दर्शकांना, लेखकांना ज्योती मालशे आवाहन करतायत. त्यांच्या वतीनं मी तुम्हाला आवाहन करतो की बघा, बरी हसतीये, गातीये, बोलतीये, विचार चांगला करतीये, तिचं बोलणं चांगलं आहे, आवाज चांगला आहे, अभिनय चांगला करते. ह्याच्यावर मला काम हवंय. अभिनय चांगला, मी अभिनय बरा करते, अभिनय बरा करते, ह्यासाठी मला काम नक्कीच हवं आहे. जोक सपाट, चांगली कलाकार आहे. थँक्यू. आरपारच्या या प्लॅटफॉर्मवरून अनेक निर्माते, लेखक, दिग्दर्शक, प्रोडक्शन हाऊसेस, त्यांना एक चांगलं टॅलेंट जे आहे, आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड असं ती म्हणते, तर ती करेल चांगलं काम. तुम्ही तुमच्या नवीन चित्रपटासाठी तिला कास्ट करा. हे म्हणजे मला असं झालं की हे खूप ओव्हरवेल्मिंग होते मला, की तुम्ही मला बोलवलंय गप्पा मारायला आणि तूच माझं प्रमोशन करतोय. प्रमोशन करणं. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. खूप छान वाटते मला हे तुझं. मला असं वाटतं की तू हे सगळं तुझं ऐकताना एक असं समाजभान पण तुझ्यामध्ये खूप असणार आहे नक्कीच. ते असायलाच हवं प्रत्येकामध्ये, असं माझं खूप प्रामाणिक म्हणणं आहे. कारण समाजामध्ये जगताना आपल्या नकळत समाज अनेक गोष्टी आपल्याला देत असतो. ते कुठल्या तरी पद्धतीने आपण समाजाचं एक देणं आहे, आणि ते कशा पद्धतीने आपल्याला देता येईल. प्रत्येकाने काहीतरी मी करते तेच करणं असं नाही, पण अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर मला हे कुणीतरी समजावून सांगितल्यानंतर असं होतंच दरवेळी. तर ते मला असं झालं, मी 1-2 वर्षापूर्वी आपले वॉटरमॅन राजेंद्र सिंगना भेटले. एका कार्यक्रमात भेट झाली आमची. तर त्यावेळी त्यांनी केलेलं पाण्यावरचं काम, ते नद्यांसाठी करणारं ते जे काही करतायत काम, ते सगळं बघून मी खरंच असं, कारण एवढ्या मोठ्या व्यक्तीला मी पहिल्यांदा असं 1 to 1 भेटून त्यांच्याशी गप्पा मारल्या, तर मी खरंच भारावून गेले होते की अरे, की हे किती भारी आहे. आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे काम करू शकता तुमच्या लेवलला. सो मला खूप ह्या गोष्टींचं, आपल्याकडे खूप संस्था काम करतात, पण त्या संस्थांनीच काम करण्यापेक्षा माणसांमध्ये सेल्फ अवेअरनेस येणं खूप गरजेचं आहे. तर मी माझ्या आजूबाजूला माझं जे काही सोशल सर्कल आहे, यामध्ये ह्या लोकांना ऑलरेडी हा अवेअरनेस आहे. त्यामुळे मला खूप छान वाटतं की जे कोणी माझे मित्रमैत्रिणी आहेत, ह्या लोकांचे सुद्धा सेम विचार आहेत. ज्यांचे नाही आहेत ते ह्या विचाराला येऊ लागलेले आहेत. तर आत्ता आपल्याकडे हे वॉर आणि हे सगळं सुरू आहेच आहे, ते नेक्स्ट लेवलला आहे. पण मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे जर का वॉर अजून कुठल्या एका गोष्टीमुळे झालं, तर ते पाण्यासाठी होईल. ओके, खरंच होईल. कारण आता मी माझ्या मुलीवरनं एक उदाहरण देते की माझ्या मुलीला असं वाटतं की केवढं पाणी आहे, अर्थवर प्रचंड पाणी आहे, पण मला तिला हे सांगायला लागतं की त्यातलं 97% पाणी हे सॉल्ट वॉटर आहे, खारट पाणी आहे. आणि जे फ्रेश वॉटर आहे हे फक्त 2 ते 3%च आहे. आणि करोडो लोकसंख्या आहे, करोडो अब्जो लोकसंख्या आहे. ह्या सगळ्या जगाला हे पाणी पुरवायचं आहे आपल्याला. आणि खरंच पाण्याची अवस्था भयंकर झालेली आहे. जे काही आपण इंडिव्हिज्युअल लेवलला आपल्याला जे काही करता येईल, कारण एक वेळ माणूस एक वेळ कमी जेवता राहू शकतो, पाण्याशिवाय नाही राहू शकत.
तर हा अवेअरनेस कुठेतरी यावा असं मला खूप मनापासून वाटतं. यासाठी माझ्याकडनं जे काम करता येईल यावर मी काम करते. मी सध्या आत्ता सत्संग फाउंडेशन, नमामि गोदा फाउंडेशन यांच्याबरोबर काम करते. सो मी चिन्मय उदगीरकर नाशिकचा. करेक्ट. पण तो खूपच तो गेली 10 वर्ष हे काम करतोय. मी आत्ता 1-2 वर्ष झाली मी ह्या सगळ्या गोष्टींना जॉईन झाली आहे. पण मी तिथे जाऊन काम करणं होत नाहीये. मी पुण्यातनं मला ज्या काही मदत करता येईल तर त्या गोष्टी करतेय. फंड्स गोळा करणे किंवा थोडंसं CSR आणि या संदर्भात. तर ह्या सगळ्या गोष्टी टीम वर्क आहे हे शेवटी. आणि मी पुण्यातही आत्ता अनेक लोकांना भेटली आहे की जे नदीसाठी कामं करतायत, झाडांसाठी कामं करतायत. तर मी कालच माझ्या स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. मी एक स्टोरी शेअर केली होती की लोक एक 50 मीटर अलीकडे एका झाडाखाली थांबलेत, सिग्नल खूप पुढे आहे. तर मला असं झालं की हे खूप लाईटली मी जी पोस्ट केली ह्याच्यावर लोकांनी असे लाफ्टर वगैरे टाकले आणि मी हार्ट वगैरे पाठवले. तर मला खूप अशी मी त्याच्यावर खूप जेन्युन हे एक पोस्ट केली होती की तुम्हाला कळतंय का आपण काय करतोय, कुठे चाललोय आपण. त्या पोस्टनी मला भयंकर त्रास झाला की आपण परवा नाशिकला जी झाडं, मी नाशिकमध्ये होते त्या दिवशी, किती झाडं तोडली. मला लोकांनी सांगितलं की त्या लोकांनी येऊन त्याच्यावर आपटलेत. मी बाहेरनं नाशिकमध्ये गेले आणि मी आपटले तर ही गोष्ट वेगळी. नाशिकची लोक त्या येऊन झाडांवर आपटतात जी नाशिकमध्ये लहानाची मोठी झाली आहेत. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. त्या झाडांनी काय केलं, 300-300 वर्ष झाडं. आणि ज्यावेळी मनुष्य हानी होते त्यावेळी हे सरकार निर्णय घेणार आणि ह्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. कारण हे शेवटी प्रत्येक जीव हा महत्वाचा आहे. ओके, जसे पक्ष्यांचे मग तिथे विचार येत नाही पण ना की किती पक्षी आणि हे सगळं जातं. सो ह्या कुठेतरी गोष्टी थांबायला हव्यात. ह्याच्यावर इंडिव्हिज्युअली माणसाने विचार करायला पाहिजे. माझा एक मित्र आहे तर तो मी आता परत तू ह्या विषयावर मला बोलायला बोललो, मी त्यालाही घेऊन येईन, तो अजून आपल्याला डिटेलमध्ये सांगेल. तर त्याचं म्हणणं असं की आपल्याला महिन्याला म्हणजे एका माणसाला एका दिवशी 150 लिटर पाणी लागतं आंघोळी सकट. फक्त 150 लिटर तुला पाणी लागतं. आपण किती वापरतो? आपल्याकडे जी फुकट मिळणारी गोष्ट आहे ना, ही आपली टेंडन्सी झाली आहे. जे फुकट आहे ते आपण कसंही वापरतो. जर का हे पाणी उद्या विकत घ्यायची वेळ आली ना तर आपण एक थेंबासाठी लढू. तर हे मला असं वाटतं की जे उरलेलं पाणी आहे याच्यावर आणि कुठेतरी हे सेल्फ अवेअरनेस येणं गरजेचं आहे. हे शाळांमधनं सुरू होणं गरजेचं आहे. माझ्या मुलीकडे बघून मला असं वाटतं की एखादी गोष्ट मी सांगितली आणि एखादी गोष्ट तिच्या टीचरने सांगितली तर तिला ती लवकर कळते. सो हे शाळांमधनं गेलं पाहिजे मुलांपर्यंत. कारण घरी आणि पालकांची तेवढीच जबाबदारी आहे की शाळांमधनं मुलं हे शिकून येतात आणि पालक म्हणजे माझ्या शाळेत तर आमच्याकडे म्हणून आम्ही आमच्या मुलांना खूप चांगलं शिकवतो, ते घरी येऊन बिघडतात. ही आमच्या शाळेची कंप्लेंट असते पेरेंट्स बद्दल. सो मला या आजच्या पॉडकास्टमधनं मला खूप छान वाटलं. मला खूप वेगवेगळ्या विषयांवर बोलता आलं, मला सगळे विषय मांडता आले. पण आज मी एक खूप मनापासून तुम्हाला सगळ्यांना निवेदन करू इच्छिते की पाणी ह्या विषयावर खरंच आपल्याला खूप एक सेल्फ अवेअरनेसच म्हणेन मी. कारण हे कुणीतरी हे ग्रुपनी करण्यापेक्षा इंडिव्हिज्युअली मी स्वतः कशा पद्धतीने पाणी वापरतो, कशा पद्धतीने. कारण आता समरमध्ये आपण एवढा मोठा ग्लास घेऊन पाणी देतो. पाणी पितं का कोणी एका वेळी? एवढं छोटं द्या, ज्यांना लागेल ते अजून घेतील पाणी. इथून सुरुवात जेव्हा होईल तेव्हाच हे पाणी वाचणार आहे. आणि खूप मनापासून कळकळीची विनंती आहे सगळ्यांना की आपल्याकडे पाण्यासाठी काम करणाऱ्या संस्था खूप आहेत, पण त्या संस्थाच काम करत राहतात, आपण काहीच करत नाही त्याच्यामध्ये. तर खूप पाणी जपून वापरा, नाहीतर खरंच पाण्यासाठी युद्ध होऊ शकतं. तुझ्याशी गप्पा थांबूच नयेत असं वाटतं. वेळेची पण मर्यादा आहे आपल्याला. तर अतिशय वेगवेगळ्या विषयांवर तू मनमोकळेपणाने व्यक्त होतीयस आणि मला खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारताना. आणि आय एम शुअर तुलाही मजा आली असेल. नक्कीच. अशीच आपली भेट होत राहो आणि आपण पाहत राहा आरपारवरचे नवनवीन वुमन की बातचे एपिसोड. पुढच्याही एपिसोडला ज्योतीसारखीच कोणीतरी गोड मुलगी आपल्याकडे आलेली असेल आणि तिच्याशी वेगळ्या विषयावर गप्पा मारू. पण जाता जाता ज्योती मालशेविषयी मला असं सांगावंसं वाटतं की इतक्या गुणी अभिनेत्रींनी घरी जास्त वेळ बसू नये. त्यामुळे इंडस्ट्रीनं आता पाहावं की आपण हा चेहरा आहे
आणि ती उपलब्ध आहे चांगल्या भूमिकांसाठी. OTT वरती असेल, सिनेमा असेल, नाटक पण तू करावंस असं मला वाटतं. नाटकात तू काम करावंस कारण तुझा आवाज तसा चांगला आहे. खणखणीत संवाद म्हणण्याची पण तुझी एक हातोटी आहे. तर तुला शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा आरपारच्या वुमन की बातमध्ये येऊन मनमोकळेपणाने गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.